सकाळी डोक्यामध्ये एकच प्रश्न गोंधळ करत असतो, आज मुलांच्या टिफिनला काय द्यावं. आता तुमच्यासोबत सुद्धा असंच होतं का? नमस्कार सर्वांना. आता बघू मी आज मुलांच्या टिफिनला काय बनवली आहे. नमस्कार सर्वांना, माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आता दिवसांची सुरुवात तर छान अशी गोड झाली, पण आता आपल्या बायांच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न असतो, उद्या मुलांच्या टिफिनसाठी आणि घरी नाश्त्याला काय बनवणार आहे. आता मुलांना दररोज वेगळं काही पाहिजे. आता टिफिनला तर मी वेगळं काही देत नाही, टिफिनला पोळी भाजीच जातो, पण सकाळी नाश्त्याला काहीतरी घरी दररोज नवीन पाहिजे. आता सकाळी उठून माझे मस्त कामं आवरून झाले. आता माझे परिपूर्ण कामं झाले. आता कामं माझे एवढ्या लवकर का बरं होतात. आता मी 5ला उठते, उठताच पाणी गरम करायला ठेवून देते हीटरमध्ये आणि मग झाडू पोचा करते. माझा झाडू पोचा झाला की माझ्या उत्कर्षची आणि माझ्या साहेबांची सुद्धा मॉर्निंग होते. आता यांची दोघांची आंघोळ झाली की मी सुद्धा आंघोळ करून घेते आणि भगवंतापुढे ज्योत लावतो. त्यामुळे माझे कामं लवकर आटोपतात, कारण मशीनमध्ये कपडे लावून घेते, इकडे मी भांडे घासून घेते आणि जे माझे छोटे मोठे काम आहेत ते सुद्धा करते. मग राहतो माझा स्वयंपाक करायचा. आता हे कामं झाले की चहा घेतल्याशिवाय मी स्वयंपाकाला लागत नाही, म्हणून चहा घेतली आणि मग वळली माझ्या किचनकडे. आता रात्रीलाच आपण नियोजन करून ठेवतो की उद्या सकाळी नाश्त्याला काय बनवणार आहे किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा काय देणार आहे. आता इकडे रात्रीला 2 वाटी मूग डाळ भिजत घातली होती आणि अर्धा वाटी त्याच्यामध्ये उडद डाळ घातली, कारण मला मूग डाळीच्या नाश्त्याला डोसा बनवायचा होता. आता याच्यामध्ये एक हिरवी मिरची घातली, माझ्याकडे धनिया नव्हता म्हणून तो काही घातली नाही. आता मी डोसा बनवणार आहे. माझ्या साहेबांना माहीत तर होतं, पण त्यांचं म्हणणं होतं की पोपटचा उसळ भरपूर दिवस झाले तू बनवली नाही, म्हणून उद्या उसळ पण बनव आणि डोसा पण बनव. म्हटलं ठीक आहे. आता पोपटला कुकरमध्ये लावली, 3 शिटी करून घेतली आणि आधी पोपटला तडका लावून दिली. तोपर्यंत जो मूग डाळीचा मी मिश्रण केली होती त्याला 15 मिनिट बाजूला ठेवून दिली आणि आता मला डोस्यासोबत खायला आलूची भाजी बनवायची होती आणि हीच आलूची भाजी मुलांच्या टिफिनला सुद्धा द्यायची होती, कारण मुलांच्या टिफिनला मी चपाती देते, एखाद वेळ नाश्ता देते. म्हणजे सॅटर्डेला जास्त नाश्ता जातो मुलांचा, पण अशा दिवशी घरी नाश्ता करते, पण मुलांच्या टिफिनला मी चपाती आणि पोळी देते, भाजी देते. आता इकडे माझ्या चपात्या झाल्या, आलूची भाजी सुद्धा झाली, पोपटचा उसळ झाला. आता मला बनवायचा होता डाळीचा डोसा. आता डोसा कोणाकोणाला आवडतो, आमच्या घरी तर सर्वांनाच आवडतो. डाळ तांदूळचा बनवायला गेला तर तांदूळ भिजत घाला, डाळ भिजत घाला, मग रात्री पिसून ठेवा, त्याच्यानंतर सकाळी डोसा तयार होतो. पण आपल्याला डाळीचा डोसा बनवायचा असला तर रात्रीला आपण डाळ जर भिजत घातली आणि सकाळी मिक्सरमध्ये पिसून तिला 15 मिनिट जर ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर डोसा बनवला तर खरंच छान होतो आणि स्वादिष्टसुद्धा लागते. खरंच एखाद वेळ असं बनवून बघा. आता मी तर हे नेहमीच माझ्याकडे बनत राहते, कारण जेव्हाही मला तिखट जास्त जमत नाही, कारण मी जास्त तिखटाचा खात नाही, तेव्हा मी असं मूग डाळीचा डोसा बनवून खाते. म्हणजे याच्यामध्ये तिखट राहत नाही, हिरवी मिरचीसुद्धा घालत नाही. आता इकडे मुलांसाठी नाश्ता झाला, आमचा सुद्धा नाश्ता झाला. आता मुलांचा नाश्ता झाला की मुलांच्या तयाऱ्या करून देणे, मुलांना स्कूलला पाठवणे. पण आज मी चपात्या फक्त मुलांच्या टिफिन पुरत्या केल्या होत्या, कारण माझ्या साहेबांसाठी भाकर बनवायची होती ज्वारीची. पण आता कामं वगैरे झाले, स्वयंपाक झाला, मुलं गेल्यानंतर मला सुद्धा थोडासा कंटाळा आला, म्हणून म्हटलं असू द्या, मी भाकर नाही बनवत. तर इकडे ज्वारीचं पीठ भिजवून घेतली, याच्यामध्ये थोडा जिरा आणि नमक घातली. आता जेव्हाही मला भाकर बनवायचा कंटाळा आला की मी असे ना थालीपीठ सारखे हे आयते म्हणून आपण
बनवतो. आता मी माझ्या आईकडे सुद्धा बनवायची, खायला खूप छान वाटतात. तर मी आईकडे गव्हाच्या पिठाचं करत होती असे. आता हे ज्वारीच्या पिठाचे माझ्या साहेबांसाठी बनवून दिली. म्हटलं भाकर न बनवता, कारण त्यांना थोडा शुगर प्रॉब्लेम असल्यामुळे भात जास्त खात नाही, दररोज त्यांना चपाती पाहिजे. तर अधामधामध्ये मी भाकर बनवून देते आणि जेव्हाही मला भाकर बनवायचा कंटाळा आला तर छान असं ज्वारीच्या पिठाचं हे रेडी करते. बाय सर्वांना.